हर जाम में दिल करता है हर जाम में सभी की मदद हो तो आप सभी के लिए
ही गाण्यांची मैफिल अशीच सुरू राहणार आहे, पण त्याआधी मी तुम्हा सर्वांना एक प्रश्न विचारते. हा प्रश्न ऐकल्यानंतर त्याचं उत्तर देण्यासाठी आम्ही तुम्हाला एक छोटासा ब्रेक देणार आहोत, तो म्हणजे गाण्याचा अर्थात, आणि ते गाणं होईपर्यंत तुम्ही तुमचं उत्तर आठवायचं. प्रश्न असा आहे, असं कोणतं काम आहे जे पुरुष त्याच्या आयुष्यामध्ये एकदाच करतो आणि स्त्रिया मात्र रोज. तुम्ही आठवा तोपर्यंत एक सुंदर गाणं ऐका जे सादर करतायत दर्शन आणि सानिका. रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्र शेठ भरत साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं आज जरीमरी आई मंदिर भेडकर या मंदिरासाठी रोख रक्कम 51,000 रुपयाची आर्थिक देणगी उत्सव कमिटीचे जरीमरी मंदिराचे सर्व पदाधिकारी यांना या निमित्तानं सुपूर्द केली जाईल. रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कामगारांचे नेते महेंद्र शेठ भरत साहेब यांचा वाढदिवस सालाबादप्रमाणे अतिशय समाजाशी बांधिलकी जोपासून अनेक कार्यक्रमाचे आयोजन हा कार्यक्रम साजरा करत असतो. यावर्षी सुद्धा या निमित्तानं जरीमरी आई मंदिर भेडकर या मंदिरासाठी रोख रक्कम 51,000 रुपयाची आर्थिक देणगी यावेळी मंदिर कमिटीचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे. खऱ्या अर्थानं दिलेला शब्द काढणारा आणि वचनाला जागणारा नेता, रायगडमधील ढाण्या वाघ या नावानं प्रसिद्ध असणारा, अनेक संसार ज्या माणसानं आपल्या कल्पबुद्धीतनं खऱ्या अर्थानं उभारलेत, अनेकांना नोकऱ्या असू द्या, अनेकांना घरं असू द्या, शिक्षणासाठी मदत असू द्या किंवा अनेक प्रकारची मदत ज्यांच्या माध्यमातून होत असते, असे महेंद्र शेठ भरत साहेबांच्या वतीनं जरीमरी आई मंदिर भेडकर यांच्यासाठी ही मदत. धन्यवाद.
66 कलाकारांनी गाणं वाजवलं. इथे फक्त आणि फक्त 6 कलाकार, तेही भारतीय आणि तेही मराठी, 6 जणांमध्ये लाईव्ह वाजवत आहे. यासाठी एकंदरीत जोरदार गाणं करत आहे. जरा हो येऊ दे गाणार का अगं धडाडलं कान भामंदी धना भाला हटालती हे गाणं ऐकून मला सुचलेली दोन वाक्य तड़प के देख किसी के चाहत में तड़प के देख किसी के चाहत में तो पता चले इंतजार क्या होता है तड़प के देख किसी की चाहत में तो पता चले इंतजार क्या होता है यूं मिल जाए अगर कोई बिना तड़प के यूं मिल जाए अगर कोई बिना तड़प के तो कैसे पता चले प्यार क्या होता है धन्यवाद यासाठी मला सांगावं लागतंय की टाळ्या वाजवा माझ्यासाठी टाळ्या वाजवा अरे तू मला मगाशी प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर कोणीतरी माझ्या कानात येऊन सांगितलंय कृपया इकडे या आणि उत्तर द्यावं मला
या प्लीज प्लीज या. नाही तुम्ही सगळ्यांना दिसून येत खरं तर कानात येऊन उत्तर सांगितलेलं आहे तर सगळ्यांसमोर उत्तर होऊन जाऊ द्यात. खरं तर सगळ्यांनाच माहिती असतं पण एकदा दादा तुमचं नाव सांगा आणि सांगा बघू काय उत्तर. मी विश्वनाथ गडगे बल्क सिमेंट कॉर्पोरेशन मध्ये साहेबांचा अध्यक्ष आपले केंद्र आणि उत्तर आहे सिंदूर. सिंदूर आपण एकदा आपल्या बायकोला लावतो आणि बायको तो सिंदूर आयुष्यभर स्वतः त्या कपाला लावते. खूप सुंदर खरंच जोरदार टाळ्या. याआधी आपण एक लावणी पाहिलीच आहे. मेघा घाडगे यांनी अतिशय सुंदर अशी लावणी आपल्या समोर बैठकीची लावणी सादर केली. लावणी जी आहे शब्दात सौंदर्य असतं की मग नृत्यासाठी शब्द लिहिले जातात हे कळत नाही, मी माहिती नाही. पण खरंच इतका सुंदर नृत्याविष्कार आहे हा की बघणाऱ्याचं मन मोहून टाकतं. आणि अर्थात त्याला जोड जर मेघा ताईच्या नृत्याची असेल तर मग सोने पे सुहागा असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर आणि अर्थात आवाज देण्यासाठी म्हणजे जे गीत आता सादर होणार आहे ते गीत सादर करतायत स्वातीताई आणि सोबतच मेघाताईची साथ. तर हा बहारदार नृत्याविष्कार लगेचच तुमच्यासाठी.
गाडी क्रमांक 8734 इनोवा ही गाडी मालकाला विनंती आहे कृपा करून गाडी थोडी साईडला घ्यायची आहे। त्याप्रमाणे सर्व पाहुण्यांना विनंती आहे कोणी जेवायचं बाकी आहे ते जेवणाचा आस्वाद आपण जरूर घ्या। आणि आता रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र शेठ घरत साहेब यांचं NMGK संघटनेच्या वतीनं त्यांचे पुष्पहार अर्पण करून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा या त्यांना दिल्या जातील। त्याप्रमाणे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत साहेबांचे जवळचे सहकारी गेले 30 ते 35 वर्ष ज्यांच्या सोबत काम करणारे सन्माननीय वैभवजी पाटील आणि सन्माननीय प्रशांतजी पाटील यांना द्रोणागिरी उरण येथे मात्र एक बंगलो बांधून दिला महेंद्र घरत साहेबांनी त्याच्या चाव्या यावेळी सुपूर्द केल्या जातील। यानंतर महेंद्र शेठ घरत यांच्यासाठी एक फरमाईश आलेली आहे, तर ती फरमाईश आपण इथे सादर करणार आहोत आणि सादर करणार आहे सतीश भानुशालीजी। जोरदार टाळ्या। गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु माझा गणगोत गुरु हीच माऊली गुरु स्पर्श दूरे करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची कहाणी भक्त तुझा गुरुदेवा थोरदान भेटला विठ्ठल माझा भेटला
सुखतीन तुझ्यान सगळं तुझान अचूक पडल माझ्या आयुष्यात नान तेजोमय रूप तुझं जेव्हा मी पाहिल निराळी उभारी गुण भक्ती जनमान विठला विठल माझा विठला विठल माझा विठला गुरु तुझी माझा विधाताचा गुरु विना तुमे साजे विश्व के सगळं विठला विठल माझा विठला विठला विठल माझा विठला विठला गुरु आणि शिष्याचं नातं हे अग्राने वेगळं असतं. असंच नातं खऱ्या अर्थानं गुरु आणि शिष्याचं रायगड जिल्हा महेंद्रशेठ भरत साहेब यांना आपल्या अफार मेहनतीनं परमेश्वराच्या कृपा आशीर्वादानं अमाप संपत्ती कमवली असेल, पण या व्यक्तिमत्वानं समाजामध्ये काय कमवलं असेल तर तुमच्या आमच्यासारखी जीवाभावाची माणसं समाजामध्ये या व्यक्तिमत्वानं कमवली. असेच माणसं जोडणारा हा रायगडचा दानशूर नेता खऱ्या अर्थानं अनेक संसार ज्यानं उभारले, अनेक संसार उभारण्यासाठी ज्यानं मोलाचं सहकार्य केलंय, आपल्या सहकार्यांना, मित्रांना आणि आपल्या सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांना आपल्या स्वप्नामधलं घर असावं, अनेकांचं शिक्षण पूर्ण व्हावं, अनेकांना बाहेरचं देश फिरावं, अनेकांना गाड्यामध्ये फिरावं असं स्वप्न उराशी बाळगणारे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय महेंद्रशेठ भरत साहेब यांचे विश्वासू सहकारी, ज्यांच्या सोबत गेले 35 ते 40 वर्ष अविरत सेवा करणारे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र भरत साहेबांचे स्वीय सहाय्यक सन्माननीय वैभवजी पाटील साहेब आणि त्यांचे आणखी एक सहकारी सन्माननीय प्रशांतजी पाटील, या दोघांना खऱ्या अर्थानं द्रोणागिरी उरण येथे स्वप्नामधलं घर ज्यांच्या आर्थिक कल्पक बुद्धीचं साकार आपण स्क्रीनवर पाहू शकाल, ते अलिशान असे बंगले जे खऱ्या अर्थानं रायगडचा ठाण्यावा कामगारांचा बुलंद नेतृत्व, ना आमदार ना खासदार पण ज्यांचं कार्य आहे दमदार असे महेंद्रशेठ भरत साहेबांच्या आर्थिक पाठबळानं सन्माननीय प्रशांतजी पाटील आणि सन्माननीय वैभवजी पाटील यांच्या स्वप्नामधलं घर आपण स्क्रीनवर पाहू शकाल. ते खऱ्या अर्थात ज्यांच्या आर्थिक पाठबळानं दिलं ते महेंद्रशेठ भरत साहेब आणि शुभांगीताई घरत, त्यांच्या चाव्या यावेळी प्रशांत पाटील साहेब यांच्या सौभाग्यवती, त्यांची कन्या, त्यांचे सुपुत्र आणि वैभवजी पाटील साहेबांचे सुपुत्र, त्यांच्या सौभाग्यवती, त्यांची कन्या यांना यावेळी सुपूर्द करण्यात येत आहे. हे खऱ्या अर्थानं रायगडचं नेतृत्व आहे. गोरगरिबांचा आणि दीन दुबळ्यांचा कैवारी कसा असावा. पैसा अनेकांकडे असतो पण वाघाचं काळीज धारण करण्याचं सर्वांजवळ नसतं. ते वाघाचं काळीज असताना हा रायगडचा ढाण्यावाद म्हणजे सन्माननीय महेंद्रशेठ भरत साहेबांच्या आर्थिक पाठबळानं खऱ्या अर्थानं आपण स्क्रीनवर पाहू शकाल. गुरुकृपा हे अतिशय स्वप्नामधलं घर वैभवजी पाटील रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र भरत साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणारे वैभवजी पाटील, त्यांच्या सौभाग्यवती, त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांच्या स्वप्नामध्ये हे आपण घर पाहू शकाल स्क्रीनवर. ते खऱ्या अर्थानं महेंद्रशेठ भरत साहेबांना सुपूर्द केलंय. पुनश्च या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं भरत परिवारांच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय आणि सर्वांना विनंती करतोय जेवणाचा आस्वाद आपण सर्वांना जरूर घ्यायचा आहे. धन्यवाद. भरत साहेबांचे चाहते हे अगदी विठ्ठलाप्रमाणे त्यांना पूजतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी हे एक सुंदर असं गीत डेडिकेट करण्यात आलं होतं. चित्रपटातील गाणी आपल्या कानाला गोड वाटतातच आणि अगदी मालिकांमधली गाणी सुद्धा आपण ऐकलेली आहेत, ती सुद्धा अजरामर ठरलेली आहेत.